नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत। केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26चा आपण पाहिला आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरात भोपळाच पडला। त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या राज्य अर्थसंकल्पाकडून आहेत 2025-26च्या। या सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळेल आणि शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत या संदर्भात आता चर्चा सुरू झालेली आहे। याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही ग्वाही दिली आहे। आता हे नेमकं प्रकरण काय आहे आणि अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा वाढलेल्या आहेत या सगळ्यांची इत्थंभूत माहिती आपण आजच्या द ॲग्रो शो मधून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सुरुवातीला तर एक पार्श्वभूमी आपण आधी समजून घेऊयात। शेतकऱ्यांच्या अपेक्षा का वाढलेल्या आहेत? एकतर केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पदरात फार मोठं काही पडलेलं नाहीये, भ्रमनिरासच झालेला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर राज्यात आपल्याकडे सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख पिकं आणि या दोन्ही प्रमुख पिकांची मागच्या 3 हंगामापासून सातत्याने भाव पडलेले आहेत, म्हणजे हमीभावाच्या खाली आहेत, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होत नाही आणि या पडलेल्या दरामुळे शेतकरी सोयाबीन असेल किंवा कापूस उत्पादक शेतकरी असतील हे मेटाकुटीला आलेले आहेत। त्यामुळेच या पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना जर का उत्पन्नच मिळत नसेल तर शेतकरी घेतलेलं कर्ज म्हणजे पीक कर्ज असेल तर ते पीक कर्ज फेडणार कसे या विवंचनेत आहेत आणि त्यामुळेच कर्जमाफीची मागणी मागच्या 2-3 वर्षांपासून शेतकरी सातत्याने करतायत। आता सोयाबीनचे पडलेले दर, कापसाचे पडलेले दर आणि कर्जमाफी यांचा संबंध काय तर ते पण लक्षात घेतलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे, कर्जमाफीची मागणी शेतकरी करतच होते। विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिलेली होती। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या आश्वासनांमुळे कर्जमाफीची एक अपेक्षा आहे। दुसरीकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 6,000 रुपये हमीभाव देऊ आणि त्यासोबतच भावांतर योजना शेतकऱ्यांसाठी राबवू सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी, अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पूर्वी जे काही सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या, प्रचार सभा, त्याच्यामध्ये दिलेली होती आणि त्यासोबतच भाजपच्या जाहीरनाम्यात सुद्धा याचा विशेष उल्लेख होता। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा कुठेतरी वाढलेल्या होत्या। हे सरकार नवीन स्थापन होईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, सोयाबीन आणि कापसासाठी भावांतर योजना येईल, सोयाबीनसाठी विशेषतः भावांतर योजना येईल आणि त्यासोबतच 6,000 रुपये दर सुद्धा मिळेल असं शेतकऱ्यांना वाटत होतं, पण तसं काही झालं नाही। सरकारनं सोयाबीनची खरेदीही सुरू केली, परंतु सोयाबीनच्या खरेदीनं फारसा काही सोयाबीन दराला आधार मिळाला नाही खुल्या बाजारात, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात जेरीस आलेले होते। आता त्यानंतर हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे सोयाबीनच्या खरेदीचा जो काही घोळ होता तो आपण पहिल्या दिवसापासून पाहत आलेलो आहे। त्यामध्ये शेतकरी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी सध्याही करतायत। याच्या आधीही 2 वेळेस करत होते, तर त्यावेळेस 2 वेळेस केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली, परंतु मोठ्या प्रमाणात ही खरेदी झालेली नाहीये। आजही जवळपास 2,53,000 शेतकरी हे नोंदणी केलेले शेतकरी सोयाबीनच्या खरेदीपासून वंचित आहेत आणि त्याच्यामुळे 6 फेब्रुवारी नंतरही शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आता सोयाबीनची विक्री आम्हाला इकडे करता येईल, मुदतवाढ मिळेल। त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी ते संकेत दिलेले होते तसे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून, पण राज्य पणन विभागाने स्पष्टपणे नकार दिला आणि याचाच कुठेतरी परिणाम असा झाला की स्पष्टपणे सोयाबीन खरेदीला राज्य सरकार नकार देतंय असा मेसेज शेतकऱ्यांमध्ये पसरला। त्यामुळे झालंय असं की मागच्या 2 दिवसापासून कर्जमाफी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांचे प्रश्न घेऊन शेतकरी संघटना आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। आता हिंगोलीतलं एक ताजं उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये हिंगोलीतील शेतकऱ्यांनी मुंबई मंत्रालयात जाण्यासाठी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं आणि ते चालत चालत निघाले। काल त्यांना या शेतकऱ्यांना रायगड पोलिसांनी कर्जत इथं अडवलं आणि त्याच्यानंतर त्यांना विचारपूस केली, पण शेतकरी म्हणत होते की नाही, आम्ही मंत्रालयात जाणार आहोत। तर ही एकीकडे अशा पद्धतीचा एक संताप शेतकऱ्यांमधून बाहेर पडतोय। दुसरीकडे एक असं पण दिसतंय की किसान सभेच्या वतीनं सोयाबीन खरेदीला मुदतवाढ या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आग्रही मागणी लावून धरली जाते आणि त्यासाठी आंदोलनाचा इशाराही किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिलेला आहे। त्यानंतर अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती किसान सभेच्या वतीनं काल ॲडव्होकेट अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारनं हमीभाव खरेदीला मुदतवाढ द्यावी, राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करावी सोयाबीनच्या, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे। त्यासोबतच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेची जी काही आशा केंद्र सरकारनं
आणि राज्य सरकारातील नेत्यांनी दिलेली होती ती पूर्ण करावी अशी सुद्धा किसान सभेच्या वतीनं मागणी करण्यात आली। त्याच्यामुळे आंदोलन एकतर राज्यभरात कुठे ना कुठेतरी छोट्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत। शेतकऱ्यांची अस्वस्थता त्याच्यामार्फत बाहेर पाडण्याचा प्रयत्न केला जातोय। आता हे सगळं सुरू असताना त्या प्रांतातील जे काही राजकीय नेते आहेत, लोकप्रतिनिधी जे आहेत, ते राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पत्र लिहित आहेत। लातूर ग्रामीणचे माजी आमदार जे होते धीरज देशमुख यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना एक पत्र लिहिले आणि त्याच्यामध्ये सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ दिली जावी। आता आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यातील लातूर असेल, बीड असेल किंवा परभणी असेल, या भागामध्ये सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पीक आहे खरीपातलं आणि त्यावरतीच या भागातील शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून आहे। त्याच्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा शेतकऱ्यांची सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी जी काही मुदतवाढीची मागणी आहे, या मुदतवाढीच्या मागणीला पाठिंबा देताना त्याच्या अनुषंगाने काहीतरी कार्यवाही करताना दिसत आहेत। मग ती पत्र लिहिणं असो किंवा त्यासाठीचा आवाज उठवणं असो, तर आपण ते अंबाजोगाईत बघतोय, त्यानंतर लातूरमध्ये बघतोय आणि हिंगोलीमध्ये सुद्धा बघतोय की अशा पद्धतीची काहीतरी एक मागणी शेतकऱ्यांमधून जी काय आहे ती केली जाते। आता मुद्दा असा आहे की या सगळ्यांचा राज्याच्या अर्थसंकल्पासोबत आणि अजित पवार यांच्याशी काय संबंध? तर मुद्दा असा होता की परवा दिवशी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अजित पवार यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस असं सांगितलं की राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभं राहणार आहे आणि ते उभं आहे, त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। आता याचा अर्थ असा काढला जातोय की राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी, सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ज्यांचे भाव पडलेले आहेत ह्या दोन्ही प्रमुख पिकांचे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे, यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करू शकतं आणि अशी एक शक्यता वर्तवली जाते। अर्थात ही केली जाईल की नाही, एकीकडे राज्यावरती आर्थिक भारही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्यातनं अमुक योजना बंद केल्या जातील, तमुक योजनांमुळे शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे रखडून पडलेले आहेत अशाही बातम्या आपण पाहतोय। परंतु अजित पवार ज्या पद्धतीने म्हणालेत की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करू, त्या पद्धतीनं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात तर नाही पण राज्य अर्थसंकल्पात तरी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू केली जाईल का, ज्याची पार्श्वभूमी ही आहे की भाजपनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भावांतर योजना सोयाबीनसाठी लागू करण्याची ग्वाही ही शेतकऱ्यांना दिलेली होती। त्यामुळे आता अजित पवार सुद्धा या पद्धतीची ग्वाही देत आहेत की नुकसान होऊ देणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आता कुठेतरी अशी अपेक्षा आहे की राज्य सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या हंगामात जे काही नुकसान झालंय त्याच्यासाठी भावांतर योजना राबवेल आणि हमी भाव आणि खुल्या बाजारातील भाव यातील फरक जो काही आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करेल अशी आशा आता राज्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे। आता जे काही नुकसान झालंय त्यातनं काहीतरी एक रिलीफ देण्यासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पात काही तरतुदी करतंय का, याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सोयाबीन कापसाचे पडलेले दर, कर्जमाफीची मागणी, शेतकऱ्यांची आंदोलनं आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांमधली जी काही खदखद बाहेर निघतीये, या अनुषंगानं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अर्थसंकल्पाच्या म्हणजे 15-20 दिवसांवरती अर्थसंकल्प येऊन ठेपलेला आहे आणि त्यावेळेस असं विधान करतायत की आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही। तर याचा अर्थ शेतकऱ्यांना काहीतरी रिलीफ देण्यासाठी अजित पवारांनी नक्कीच काही ना काहीतरी महत्त्वाची योजना आखलेली असेल अशी शक्यता, अशी चर्चा आता वर्तवली जाते। याच्यामध्ये खरं खोटं काय होतंय हे काही फार लांब नाही आहे। त्याच्यामुळे ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस शेतकऱ्यांच्या, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात काय पडतंय, कर्जमाफीचं नेमकं काय होतंय, या सगळ्यांचं आपण त्यावेळेस अपडेट घेऊन येऊच। पण तुर्तास तरी ही एक अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे सध्या आणि या चर्चेच्या अनुषंगानं हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की मी प्रत्येकाची प्रतिक्रिया आवर्जून वाचत असतो। धन्यवाद।